हेलो दोस्तों। तो कैसे हो आप लोग। उम्मीद करता हूँ सब लोग अच्छे होंगे। तो मैं हूँ आपका दोस्त मानस और आपका स्वागत करता हूँ जे आर ट्यूटोरियल्स पे। पैसे सीरीज में आगे बढ़ते बढ़ते आज हम लोग आ चुके हैं लेक्चर नंबर 5। तो लेक्चर नंबर 5 में हम लोग कौन से चैप्टर सीख रहे हैं सर। हम लोग का उपास से चैप्टर स्टार्ट हुआ है। और जो भी ऑलरेडी हमारे पिछले जो वीडियो आ चुके हैं, आई होप सब लोग देख रहे होंगे और घर जाके उसकी प्रैक्टिस भी कर रहे होंगे। हर एक वीडियो बहुत ही इंपॉर्टेंट है। और आज हम लोग उपास का चैप्टर उपास का पैसेज नंबर टू टू पे आ चुके हैं। तो ये पैसेज बहुत ही इंपॉर्टेंट है। क्यों सर इंपॉर्टेंट है? क्योंकि ये 2026 में आया था। और आप लोग सोच रहे होंगे सर 2026 में आया है तो 27 में रिपीट होने के चांसेस बहुत ही कम है। हाँ ठीक है, मैं मानता हूँ सर रिपीट होने के चांसेस बहुत ही कम है। लेकिन सर ये पैसेज आप लोग जब रीड करोगे तो आप देखोगे कि सर इस पे हर एक लाइन पे एक क्वेश्चन बन सकता है। और हर एक क्वेश्चन के ऊपर जो आंसर है वो बहुत ही ट्रिकी लेवल का है, बराबर। और एग्जाम में ऐसे ही आपको पैसेज आते हैं। तो इसलिए ये पैसेज रिपीट भी हो सकता है, इसलिए उसको लाइटली मत लो। तो हम लोग आगे बढ़ते हैं सर। हमारा स्टेप नंबर 1 क्या है सर? स्टेप नंबर 1 है जो भी पैसेज हो उसको अच्छे से रीड करने का, उसको 2-4 मिनट देने के, उसको अच्छे से रीड करने का। तो रीड करते करते मैं आपको हर एक लाइन पे कौन से टाइप का क्वेश्चन बन सकता है और उसका आंसर क्या हो सकता है ये भी बताने वाला हूँ। इसलिए वीडियो को आगे आगे मत करो, पूरा वीडियो अच्छे से देखो। चाहे तो आप 1.5 में देखो, आपको थोड़ा मतलब थोड़ा फास्ट हो रहा है तो आप थोड़ा स्लो कर लो। स्लो हो रहा है, जिसको स्लो लग रहा हो तो थोड़ा फास्ट करके देखो, बराबर। लेकिन स्किप मत करो, हर एक पार्ट इंपॉर्टंट है। तो चलो अभी हम लोग पैसेज की ओर बढ़ते हैं। दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडी शेवटची ठरली, कारण 8x10 आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड। आता बघा स्टूडेंट, इस पे कैसे क्वेश्चन आ सकता है आपको। जो पंत थे उन्होंने पहली उडी ली, बराबर, मतलब उन्होंने जो उडी था उड्यांचा त्यांनी प्रयत्न केला, बरोबर. तो प्रयत्न केला पण तो शेवटचा ठरला. म्हणजे पहिलीच उडी त्यांची शेवटची ठरली. कारणे लिहा. का पहिली उडी शेवटची ठरली का? तर त्यावर आन्सर काय येईल सर? आन्सर येईल कारण की 8x10च्या आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. समजलं? पुढे वळूयात. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली ती ड्रेसिंग टेबलवरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बळ्यांच्या गळ्यात. तर बघा, यावर क्वेश्चन कसा बनू शकतो की ज्या लेखकांनी उड्या घेतल्या, बरोबर, पहिली उडी घेतली, सेकंड उडी, टोटल 2 उड्या घेतल्या, तर त्यांचा परिणाम काय झाला. म्हणजे दोरी उडींचा लेखक म्हणजे पंतांच्या उड्यांचा परिणाम. आकृती पूर्ण करायला येतो ना तुम्हाला. आकृती म्हणजे तुम्हाला बॉक्स येतो, बॉक्समध्ये क्वेश्चन येतो. त्याचे खाली त्याचे 2 बॉक्स किंवा 4 बॉक्स जेवढे पण आन्सर असतील तेवढे तुम्हाला येतात, बरोबर. तर इथे कसं येऊ शकतो क्वेश्चन की दोरी उडींचा झालेला परिणाम, दोरी उडींचा परिणाम. तर त्याचा परिणाम काय येईल? पहिल्या उडीचा परिणाम काय झाला की ड्रेसिंग टेबलवरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्या उडीचा परिणाम काय झाला की ती अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बरोबरच्या गळ्यात, बरोबर. तर असा क्वेश्चन बनू शकतो, बरोबर. पुढे वळूयात. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली. तर यावर क्वेश्चन काय बनेल की चाळीतली सारी मंडळी समाचाराला का गोळा झाली होती, म्हणजे आली होती. तर त्याचा आन्सर काय येईल की जे लेखक होते ते काय करत होते? उपास करत होते, बरोबर. पुढे वळूयात. परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते, बरोबर. तर यावर क्वेश्चन काय बनू शकतो सर? की यावर क्वेश्चन बनू शकतो की बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही ते समाचाराला आले का नाहीत, कारणे यामध्ये येऊ शकतो. तर त्याचा आन्सर सिंपलमध्ये काय येईल? कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते, बरोबर. पुढे वळूयात. हा दृष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केल्यात हे ठीक झालं. पण तुमच्या वयाला हे शोभणारे या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो. पण पण मी हे मुद्दाम केलं नाही. आचार्य, अहो वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी. काही उपयोग होणार नाही. का? का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा. संयम व्हा. मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. बरोबर? तर इथे बघा, इथे काय येऊ शकतो की आचार्य बर्वे यांनी लेखकांना क्षमा का केली?
का केली? कारण की त्यांना माहीत झालं की तुमच्या वेळेला हे शोभा देणारे धिंगामस्तीला दुसरं कोणी माझ्यासारखा बळी पडला असता तर तुमची धडगट नव्हती. म्हणून मी तुम्हाला काय करतो? क्षमा करतो. म्हणजे दुसरा कोणी असतो तर त्यांनी काय केलं असतं? त्यांनी तो बळी पडला असता आणि तुमची धडगट नव्हती. पण त्यांनी म्हणून त्यासाठी त्यांनी काय केलं? आचार्य जे होते आचार्य बर्वे त्यांनी लेखकांना हे केलं, काय केलं? क्षमा केलं. आता पुढे, पुढे काय क्वेश्चन बनेल बघा. यावरून लेखक काय बोलतो, की मी वजन कमी करण्यासाठी काय मारतोय? दोरी उड्या मारतोय. पण मग जे आचार्य बर्वे होते ते काय बोलतात, की काही उपयोग होणार नाही. मग लेखक विचारतात का? तर म्हणजे यावर क्वेश्चन काय बनेल, की आचार्य बर्वेंनी लेखकांना बोलले, की तुम्ही जे दोरी उड्या करतात त्याचा उपयोग होणार नाही. बरोबर? याचे कारण लिहा. कारण कारण काय होते? कारण की त्यांच्या जिभेवर ताबा नाही तुमचा. संयम हवा, मनाची एकाग्रता हवी आणि त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. हे तुमचं येतील. बरोबर? हे 4 पॉइंट येतील. यावर अजून एक क्वेश्चन काय बनू शकतो, की आचार्य बर्वे यांनी जे ज्यांना सल्ला दिला, बरोबर? त्यांना समजवलं. त्यांचे गुण काय होते त्यामध्ये? तर त्यामध्ये गुण काय दाखवलेले त्यांनी? संयम, एकाग्रता. हे तुमचे 2 पॉइंट येऊ शकतात. इतकं लक्षात ठेवा म्हणजे क्वेश्चन कोणत्या टाइपचे येऊ शकतो, कोणत्या टाइपचा क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात आणि काय टाइपचा क्वेश्चन बनू शकतो. इतकं तुम्हाला समजलं तर तुम्ही कुठूनही आन्सर शोधून काढू शकता. बरोबर? तर आता बघा शेवटचा क्वेश्चन जेव्हा मी विचारला तेव्हा तुम्हाला समजलं पण नाही, की हा आन्सर कसा येऊ शकतो. पण त्यांनी दाखवलंय ना, की जेव्हा आचार्य बर्वे समजवतात त्याला सांगतात, की का उपयोग होऊ शकत नाही. मग ते त्यामध्ये गुण सांगतात, की काय गुण तुमच्यामध्ये हवेत. तर ते गुण काय होते? एक संयम होता आणि एक एकाग्रता होती. बरोबर? तर त्यामुळे हे तुमचं आन्सर येणार. असे तुम्ही जेव्हा एकदा पॅराग्राफ रीड करता चांगल्या प्रकारे, तेव्हा तुम्हाला समजून जातो, की कोणत्या प्रकारे आणि कोणत्या क्वेश्चनचं आन्सर कसं येणार. तर पुढे वळूयात. आता क्वेश्चनकडे वळूयात. क्वेश्चन तुम्हाला हर एक क्वेश्चन मी सांगितलंय. बराबर? आणि आंसर पण सांगितलंय. तो उसका आंसर आपको अभी क्या करना है? इसका आंसर आपको लिखना है. खुद से देखना है पैसेज और ढूंढ के निकालना है. तो पहला क्वेश्चन देखो सर क्या है? दोरीच्या उड्यांचे परिणाम. परिणाम काय झाले? मी तुम्हाला पहिलेच बोललेलो. क्वेश्चन मी तुम्हाला सांगितलेला, आन्सर बी सांगितलेला. बरोबर? तर याचा आन्सर कसं शोधाल सर? बघा, वळूयात. फक्त दोरी बघा इथून झालेलं. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली, ती ड्रेसिंग टेबलवरच्या तेलांच्या औषधांच्या बाटल्या खाली घेऊन गेली. ही पहिली दोरी उडी. आता सेकंड दोरी उडीचं काय झालं, की ती कुठे अडली? ती आचार्य बर्वेच्या गळ्यात. तर 2 येईल. पहिले काय येईल, की ड्रेसिंग टेबलवरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली आणि सेकंड येईल आचार्य बर्वेच्या गळ्यात अडकली. तर पहिल्याचा आन्सर काय येईल सर? इथे पहिला बॉक्स येणार तुमचा, इथे येणार तुमचा सेकंड बॉक्स. बरोबर? तर इथे आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. सेकंड क्वेश्चन बघूयात. आचार्य बर्वेंनी दिलेले सल्ले. काय सल्ले दिले त्यांनी? काय दिले? 4 सल्ले दिले त्यांनी. पहिले तर काय दिले? जिभेवर काय? जिभेवर ताबा पाहिजे पहिले. बरोबर? पहिले काय होता? जिभेवर ताबा. बरोबर? संयम हवा. हा सेकंड सल्ला होता. संयम हवा. थर्ड काय होता बघा. पॅसेजमध्ये जा. हेच तर त्यांनी बोललेले. काय बोललेलं बघा, आन्सर कसं तुम्ही लिहिताय, मी कसं आन्सर लिहितोय, की आचार्य बर्वे जेव्हा जे पंत होते तेव्हा बोलले आचार्यांना, की मी वजन कमी करतोय त्यासाठी दोरी उड्या मारतोय. तर ते आचार्य बर्वे काय बोलले, की काही उपयोग होणार नाही. मग पंत म्हणजे जे लेखक होते ते विचारतात, का म्हणजे काय? तर त्यांनी जे सल्ले काय दिले, आता हे त्यांचे सल्ले होते. काय सल्ले होते? जिभेवर ताबा नाही तुमचा, संयम हवा, मनाची एकाग्रता हवी, त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. तर हे 4 तुमचे संयम येतील. म्हणजे त्यांनी सल्ले दिले, की तुम्ही काय तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट पाहिजे. काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे? पहिले तर जिभेवर ताबा पाहिजे, संयम हवा, मनाची एकाग्रता आणि काही गोष्टी सोडाव्या लागतील. आता इथे मनाची एकाग्रता आणि इथे काही गोष्टी बघा मी रफली लिहितोय, पण तुम्ही घरी जाऊन चांगल्या प्रकारे ह्याची प्रॅक्टिस करा. बरोबर? तुम्हाला समजलं पाहिजे हेच फक्त माझं एम आहे. बरोबर? काही गोष्टी सोडाव्या लागतील.
आता नेक्स्ट क्वेश्चन, लेखकाच्या दोरी फिरवण्याच्या उड्या. तर दोरी त्यांनी फिरवल्या तेव्हा काय काय झालेलं? पहिले तर काय गेली, पलीकडे गेली आणि दुसऱ्यांदा काय झाली, अर्धवट गॅलरी अर्धवट गळात राहून दोरी फिरवली. पहिली काय, एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली. पहिली दोरी कुठे गेली? फिरवण्याची जेव्हा पहिली दोरी होती ती कुठे गेली बघा. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली आणि दुसऱ्यांदी कुठे गेली ती? दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट गळात राहून दोरी फिरवली. तर हे दोरी फिरवण्याच्या उड्या येते. बरोबर, 2 असे बॉक्स तुम्हाला येतील. इथे पहिला लिहायचं आहे, इथे तुमचं दुसरे. बरोबर, 4th क्वेश्चन कडे वळूयात. उपवासाच्या बातमीवर प्रतिक्रिया. बघा हा क्वेश्चन कसा आहे, उपवासाच्या बातमीवर प्रतिक्रिया. काय येईल आन्सर सर? बोला. तर चला आपण वळूयात पॅसेजकडे. पॅसेज बघायचंय, पॅसेजकडे बघूया. तिथे दोरीवरच्या उड्यांचा पहिले तर काय नाही. बरोबर, इथे पहिल्या 2 लाईन मध्ये काय, पुढे त्यांच्या माझ्यावर आधीच राग होता. मी उपवास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली, परंतु आचार्य बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत. बरोबर, तर बघा क्वेश्चन बघा, क्वेश्चन काय आहे सर, की उपवासाच्या बातमीवर प्रतिक्रिया. मी उपवास करतो हे कळल्यावर, म्हणजे ही बातमी कळली, मग त्याच्यावर प्रतिक्रिया काय होती? पहिले तर काय झालं, चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली. पहिले काय येईल सर? हा झाला तुमचा पहिला आन्सर, चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली. आणि सेकंड काय, परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाही. झालं, हा झाला तुमचा सेकंड. बस, तुम्हाला काय करायचंय, क्वेश्चन रीड करायचंय. तुम्हाला माहिती आहे एकदा पॅसेज रीड केल्यावर की त्याचा आन्सर कुठे असू शकतो. बरोबर, तर त्यानुसार तुम्हाला पॅसेजमध्ये जायचंय आणि परफेक्ट तिकडे शोधून काढायचं आणि कॉपी पेस्ट तिथे करायचंय. जसं आपण क्वेश्चन रीड केलं आणि जेव्हा सेंटेन्समध्ये तुम्ही गेले की उपास कळाल्यावर, मग तुम्हाला समजलं की याचा हाच क्वेश्चन आहे की उपासाची बातमी जेव्हा कळाली, बरोबर, त्यावर प्रतिक्रिया काय होती. तर असे तुम्हाला आकृती पूर्ण करायला येतो. पुढे बघा, कारणे लिहा. पंतांची पहिली उडीत शेवटची ठरली. का ठरली पंतांची शेवटची उडली? कारण की जिथे ते राहत होते ते काय होतं, खूप छोटी होती. बरोबर, बघा, प्रयत्न केला, पहिलीच उडी शेवटची ठरली. कारण 8 गुणिले 10च्या, कारण पण दिलेलंच इथेच आहे. बरोबर, फिरणे अवघड, कारण 8 गुणिले 10च्या आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. भेटलं आन्सर. किती इझी आहे सर. आचार्य बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत. का आले नाहीत सर? कारण की त्यांना काय होतं सर, उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते. सिंपल आहे सर, किती सिंपल आहे बघा. पुढे बघा, लेखकाच्या दोरीच्या उड्यांचा उपयोग होणार नव्हता. का उपयोग होणार नव्हता? कारण काय येईल? कारण सेम टू सेम येणार. बघा इथे उपयोग होणार नाही. का म्हणजे पुढे आन्सर तुमचं दिलेलं आहे, पूर्ण आन्सर येईल. पहिला काय, जिभेवर ताबा नाही तुमचा, संयम, हवामानाची एकाग्रता हवी, त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. आचार्य बर्वे शेजारच्या खोलीत हे झालं आपलं. ओके, पुढे काय शेवटचा क्वेश्चन सर, की आचार्य बर्वे यांनी लेखकाला क्षमा केले. का क्षमा केले? कारण की का क्षमा केले, बघा इथेच आन्सर आहे. याचा पण मी तुम्हाला क्वेश्चन रेडी बोललेलो. बघा, पण तुमच्या वेळाला न शोभणाऱ्या या धिंगा मस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता तर तुमचा धडगड नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो. का क्षमा केली त्यांनी? कारण की या वयाला शोभणारी या धिंगा मस्तीला माझ्यासारखं कोणी, त्यांच्यासारखं दुसरं कोणी बळी झाला नसता. त्यांनी काय, त्यांची मस्त धडगड, तुमची धडगड त्यांनी नव्हती, म्हणजे त्यांची धडगड नव्हती, म्हणून त्यांनी काय केली, क्षमा केली. बरोबर, ते असे तुमचे कारणे लिहा आणि आकृती पूर्ण करा येईल. बरोबर, तर या ठिकाणी आपला पॅसेज नंबर 2 समाप्त होतोय. तर जे पण क्वेश्चन आहेत घरी जाऊन पूर्णपणे त्याची प्रॅक्टिस करा आणि जे पण पॅसेज आहे त्याला पहिले तर पूर्णपणे एकदम नीट 4-5 मिनिट देऊन रीड करायचं. त्यानंतर त्या ठिकाणी क्वेश्चन कसे येतात ते तुम्हाला समजून जातो आणि त्यानुसार तुम्हाला आन्सर तुम्ही इझिली फाइंड करू शकता. तर आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबत आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.